डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात एटीएममधून सुरक्षित व्यवहार होतील या आशेने गेलेल्या ग्राहकांना आता थेट एटीएम मशीनकडूनच धक्का बसला आहे. नालासोपारा येथील गालानगर भागात असलेल्या हिताची कंपनीच्या UPI एटीएममधून चक्क एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका ग्राहकाने पैसे काढले असता त्याला केवळ फाटलेली नोटच मिळाली नाही, तर हिशोबापेक्षा तब्बल 400 रुपये कमी आल्याचं उघड झालंय. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ग्राहकाने गालानगर येथील हिताची एटीएममधून 4000 रुपये काढण्यासाठी UPI कॅश विड्रॉलचा पर्याय वापरून QR कोड स्कॅन केला होता. मशीनमधून पैसे बाहेर आल्यानंतर ग्राहकाने जेव्हा नोटा तपासल्या तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. बाहेर आलेल्या नोटांमध्ये 200 रुपयांची एक नोट पूर्णपणे फाटलेली आणि अत्यंत दुरावस्थेत होती. याशिवाय आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे 4000 रुपयांपैकी प्रत्यक्ष मोजणी केली असता फक्त 3600 रुपयेच हातामध्ये आले. म्हणजेच ग्राहकाला 400 रुपये कमी मिळाले. त्यामुळे पैसे कमी आल्याचे आणि नोट फाटलेली असल्याचे लक्षात येताच ग्राहकाने सतर्कता दाखवून ATM सेंटरमध्ये असलेल्या CCTV कॅमेऱ्यासमोरच त्यांनी सर्व नोटांची मोजणी करून दाखवली, जेणेकरून हा सर्व प्रकार रेकॉर्ड व्हावा आणि बँक प्रशासनाकडे याचा भक्कम पुरावा राहावा. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला असून ATMच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही ATMमधून ह्या 200ची नोट फाटलेली निघाली. 4000 रुपये UPI वरती स्कॅन केलेले आणि 200ची नोट फाटलेली निघाली. प्लस इथे कॅमेरे पण आहे आणि इथे पैसे पण सध्या कमी निघाले. टोटल पैसे किती निघाले? टोटल निघाले माझ्याकडे आता आहे 4000 काढलेले. हां, आता हे 1000 रुपये. हां, 1 2 3 500 आहे. 500 1000 हां, हे 2000 हां, हे 3000 झाले हां. आणि एवढेच 4000 काढलेले नाही. ओके, 4000 तू काढलेलेस तर 400 रुपये कमी आहे. 400 रुपये अजून कमी आले. ठीक आहे, जे काय आहे ते CCTV कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालं आहे. आणि हा ATM आहे एरिया शिर्डीनगर.